वजन वाढलं होतं आणि भरपूर आजार होते. मॅडम मला एक सांगा, तुमचे जे वजन तर वाढलंच होतं. खूप व्यक्ती प्रत्येकाचं वजन वाढले म्हणून आलेत. पण त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं काय? तुम्हाला काय काय आजार होते सांगा बरं एकदा जरा. तुम्हाला काय काय आजार होते? प्रत्येक जण म्हणतो मी काहीतरी आजार आहे, मला त्रास आहे. कशाचा त्रास होता मॅडम? शुगर होती, बीपी, कोलेस्ट्रॉलची गोळी चालू होती आणि मला असं उठता बसता येत नव्हतं, काय नाही. सतत म्हणजे चेहऱ्यावर असं म्हणजे अंगावर सूज राहायची. म्हणजे जगायचं सोडलं होतं मी ह्या गोल्डन स्टार फॅमिलीत यायच्या अगोदर. आणि माझे कोच निवास खवळे सर मला एक देवदूत म्हणून भेटले आणि त्यामुळे मी आज मॅडम मला एक सांगा, असं का वाटलं तुम्हाला की मला हे जीवनच नकोय आणि जगणं तुम्ही सोडून दिलं होतं की आता मला कुठल्याही क्षणी जगायचं नाही, असं का वाटलं बरं तुम्हाला? मला म्हणजे वेदनाच तशा होत्या. मला वाताचा खूप त्रास होता. बीपीची गोळी, शुगरची गोळी आणि उठता बसताच येत नव्हतं सर मला. मी अशी धरून उठायची. तुमच्याकडे मला वाटतं एक किराणा मालाची जशी लिस्ट असते अशीच लिस्ट आहे वाटतं. कारण का शुगरची गोळी, बीपीची गोळी, कोलेस्ट्रॉल वाढला होता, त्याची गोळी उठता बसता येत नव्हतं, बंद होतं. आणि बघा मी सांगल, ज्या वेळेस आपलं जीवन दुसऱ्याच्या हाती जातं ना, दुसऱ्याच्या हाती आपलं शरीर दुसऱ्याच्या हाती जातं ना, त्यावेळेसच त्या व्यक्तीला वाटतं की मला आता ह्या जगात नसलेलं बरं. कारण मरण प्रत्येक व्यक्ती त्यावेळेस म्हणतो, देवा आता मला घेऊन गेलास तरी चालेल. का? तर आपलं जीवन दुसऱ्याच्या हाती. ज्यावेळेस तुम्हाला उठता बसता येत नाही ना, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्याच्या हाताकडे बघता. मला पाणी कोण कधी आणून देईल, मला जेवण कधी कोण आणून देईल. मग आपली मुलगी असेल, आपला मुलगा असेल, आपली सून असेल, आपले नातवंड असतील, आपण आपलं जीवन त्यांच्या हातामध्ये जातं आणि मग आपण वाट बघत बसतो की मला जेवायला कधी मिळेल, मला कोणीतरी हाताला धरून उठून उभा कधी करेल आणि मला 4 पावलं चालत कुणी घेऊन जाईल. असं आपलं जीवन ज्यावेळेस असहाय्य होतं ना, असहाय्य, आणि मग त्यावेळेस आपण आपलं जीवन दुसऱ्याच्या हातामध्ये असतं ना, तर नको वाटतं जीवन. आणि तसंच मॅडम सांगतायत की मला उठता बसता येत नव्हतं आणि सगळे आजार शरीरामध्ये होते, सगळ्या गोळ्या चालू होत्या. मॅडम मला सांगा, हे एवढे चॅलेंज, एवढे आजार घेऊन किती दिवस जीवन जगत होतात बरं? मी 10-11 वर्ष जगत होते तसं सर. म्हणजे 10-11 वर्षापासून एवढ्या त्रासामध्ये जीवन जगत होतात आणि मग तुम्हाला वाटलं की एक दिवस आता हे जीवन नकोय, म्हणजे जगणं सोडून दिलं. मग मला एक सांगा बरं ताई, तुम्ही ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल झाला? तर मी आता मेडिकल फ्री आहे. माझी शुगरची गोळी बंद झाली, सांधवाताची गोळी बंद झाली, बीपीची गोळी पण आहे. म्हणजे आता मी फक्त सकस संतुलित आहार हाच माझा म्हणजे जीवनात म्हणजे अमृत म्हणूनच आहे. माझं म्हणजे बरं वाटतं का बरं? बरं म्हणजे मी खूप आनंदी आणि सुखी आहे सर. नाही नाही, आता तुम्हाला मरू वाटतं का? मरू? हा, म्हणजे काहीच नाही, आता मला दवाखान्यातच जावं लागत नाही सर. नाही मॅडम म्हणा, मला काय सांगायचंय, तुम्ही आधी म्हणला होता की मी जगणं सोडलं होतं, आता तुम्हाला मरायचंय का? आता नाही मरायचं. क्या बात आहे. रोज उठायचं, व्यायाम करायचा, सकस संतुलित आहार घ्यायचा आणि सुखी आणि आनंदी जीवन जगायचं हीच आता ध्येय आहे. आणि आता मला कळालंय की म्हणजे आपण आपल्या हातानच आपलं म्हणजे शरीर म्हणजे हे बाद करतो. उठणे, काय पण चहा पिणे, पोहे, शिरा, उपीट हे खाणे. त्या गोल्डन स्टार फॅमिलीत येऊन मला म्हणजे कसं जगायचं ते म्हणजे शिकवलं गेलंय. आणि आता मी सगळ्यांना हेच सांगते की म्हणजे सर्वांनी उठून सकाळी वर्कआउट करावा, सकस संतुलित आहार घ्यावं आणि सुखी जीवन जगावं. माझ्या जशी मेडिकल फ्री झाली तशी सर्वांनी व्हावं. मॅडम सांगतायत की आज मला सगळ्या गोळ्या बंद झाल्यात आणि आता मला मरायचं नाही. आधी अरे बाबा मला कधी घेऊन जातोस, एवढ्या वेदना दिल्यास, मला एकदाच मरण दे आणि जीवन नकोय मला, अशी म्हणणारी व्यक्ती आज सांगते मरायचं का म्हणल्यावर म्हणते नको, नाही मरायचं. कारण का? तर आता जीवन कसं जगायचंय याचा मार्ग सापडलाय. ही एक फॅमिली सापडली. आता कुणाला मरू वाटते? कारण का? वेदना नाहीयेत, वेदना गेल्या, त्रास थांबलाय. आणि हा आहे डिस्क्लेमर. व्यक्ती परंतु प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा येणार आहे, कारण हा मॅडमचा वैयक्तिक अनुभव आहे. सगळ्या गोळ्या बंद झाल्यात,
फक्त आणि फक्त त्यांची लाईफस्टाईल चेंज झाले. जगात नंबर 1 चा सकस संतुलित आहार ते इंटेक करतात, खातायत. त्यांच्या पेशींची गरज पूर्ण झाली, म्हणून आज त्या निरोगी जीवन जगतायत, आनंदी जीवन जगतायत. आणि हे असं जीवन किती व्यक्तींना जगायला आवडतं. तर अशा व्यक्तीने एकच करायचंय, ज्या मॅडम करतात ना, आता मॅडमनं सांगितलं ना, तेच करायचे, बाकी काही करायचं नाही. आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला आज या फॅमिलीची ओळख करून दिली ना, तर 100% त्याच्यावरती विश्वास ठेवा बाबांनो. कारण जी व्यक्ती सांगते ना मला जीवन नको होतं, ती सांगते मला नाही मरायचं आता. मग याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं तुम्हाला? वेगळा विश्वास काय असू शकतो? अरे बाबांनो, अनुमान लावण्यापेक्षा एकदा अनुभव घ्या. त्या ताई सारख्या प्रत्येक व्यक्ती सांगते हे अमृत आहे माझ्यासाठी. तर नक्कीच मॅडम, खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. आणि सातत्य आणि आयुष्यभर हा सकस आहार आहे ना, तुम्हाला नक्कीच निरोगी ठेवणार आहे. आणि सलाम आहे, तुमचे ग्रेट कोच तुम्हाला भेटले आणि तुम्ही आज आनंदी जीवन जगताय. तर यस, थँक्यू सर. पाहू शकता. हे असं ऐकलं ना प्रत्येकाच्या मुखातून एवढा आनंद वाटतो. कारण मी मगाशीच सांगितलं की मला प्रत्येकाच्या हातामध्ये तो ग्लास दिसला ना की मला माझे दिवस आठवतात. मीही एक दिवस असाही जीवन जगत होतो